नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. देशात लॉकडाऊन लागणार नाही, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं केंद्र सरकारकडून आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत घेणार बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीला ऑनलाईन राहणार उपस्थित. निवडणूक होणाऱ्या राज्यातील मुख्यमंत्री बैठकीला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती. मराठा उपसमिती बरखास्त करून टाका, एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य. महिलांबरोबर केलेली कृत्य हा विधीचा भाग, मी ज्यांचं कल्याण केलं ते माझ्यावरच उलटले. चौकशी दरम्यान विकृत अशोक खरातची प्रतिक्रिया. भोंदूबाबा अशोक खरातमुळे अनेक नेत्यांची प्रतिमा मलिन. 39 आमदार नेते खरातला भेटून गेले तरी माझंच नाव का? माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. भोंदूबाबा अशोक खरातचं कार्यालय सील. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालय सील. एसआयटी आणि फॉरेन्सिक लॅबच्या पाहणीनंतर अशोक खरातच्या कार्यालयावर कारवाई. सुषमा अंधारे, रुपाली पाटील ठोंबरे आणि संगीता तिवारी आज नाशिक दौऱ्यावर. अशोक खरात प्रकरणी एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुतेंची घेणार भेट. मोदींनी देशाला रॉकेलच्या रांगेत उभं केलं, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची टीका. सुशिक्षित नेत्यांमध्ये अंधश्रद्धेचं प्रमाण वाढणं ही गंभीर बाब, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हमीद दाभोळकर यांची प्रतिक्रिया. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात सत्य समोर यावं, आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रातील प्रशस्त सहकार भवनाचं आज भूमिपूजन. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार भूमिपूजन. पुणे शहरात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नाही, पेट्रोल डिझेल असोसिएशनच्या कोर कमिटीचे सदस्य हरी दारुवाला यांची माहिती. पुणे महानगरपालिकेचा 15,669 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर. तब्बल 12 तास झाली मुख्य सभेत चर्चा. पुण्यात बांधकामांना वेळेची मर्यादा, सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत करता येणार बांधकाम. पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय. भारत आणि इराणमध्ये पुन्हा इंधन व्यवहार सुरू होणार. पहिलं मालवाहू एलपीजी जहाज याच आठवड्यात भारतात येणार असल्याची शक्यता. तर टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.